उन्हाळ्यासाठी काहीतरी हलकं, टेस्टी आणि झटपट हवंय. करा तर मग काकडीची थालीपीठ. 2 काकडी घ्या, त्याचे साल काढून घ्या, त्याला आपण किसून घेऊया. आता इथे मी कणिक घेतली आहे 2 वाटी, नाचणीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला घालूया. आता इथे सकाळचं वरण उरलेलं आहे म्हणून मी इथे मुगाचं वरण टाकलेलं आहे. आता छानपैकी याचा गोळा भिजवून घेऊया. थोडंसं पाणी वापरून गोळा भिजवूया. काकडीला पाणी असल्यामुळे जरासं कमीच पाणी घ्यायचं आहे, नाहीतर आपलं थालीपीठाचं पीठ खूप पातळ होऊन जाणार आणि थालीपीठ लाटा देखील येणार नाही. आता छोटा गोळा तयार करा. त्याला दोघं बाजून तेल लावून घ्या आणि थालीपीठ खूप छान लाटून घ्या. तुम्ही लाटून देखील घेऊ शकता किंवा आपण कपड्यावर किंवा प्लास्टिकवर देखील तापून घेऊ शकतो. गरम तव्यावरती तेल टाकून दोन्ही बाजूंनी खूप छान भाजून घ्या. गरमागरम काकडीचे थालीपीठ तयार आहे. बटर किंवा दह्यासोबत सर्व करा. चला तर पटकन सबस्क्राईब. उन्हाळ्यासाठी काहीतरी हलकं, टेस्टी आणि झटपट हवंय. करा तर मग काकडीची थालीपीठ. 2 काकडी घ्या, त्याचे साल काढून घ्या, त्याला आपण किसून घेऊया. आता इथे मी कणिक घेतली आहे 2 वाटी, नाचणीचं पीठ घेतलं आहे 1 वाटी. आता यामध्ये आपण चवीनुसार तिखट, मीठ, हळद आणि गरम मसाला घालूया. आता इथे सकाळचं वरण उरलेलं आहे म्हणून मी इथे मुगाचं वरण टाकलेलं आहे. आता छानपैकी याचा गोळा भिजवून घेऊया. थोडंसं पाणी वापरून गोळा भिजवूया. काकडीला पाणी असल्यामुळे जरासं कमीच पाणी घ्यायचं आहे, नाहीतर आपलं थालीपीठाचं पीठ खूप पातळ होऊन जाणार आणि थालीपीठ लाटा देखील येणार नाही. आता छोटा गोळा तयार करा. त्याला दोघं बाजून तेल लावून घ्या आणि थालीपीठ खूप छान लाटून घ्या. तुम्ही लाटून देखील घेऊ शकता किंवा आपण कपड्यावर किंवा प्लास्टिकवर देखील तापून घेऊ शकतो. गरम तव्यावरती तेल टाकून दोन्ही बाजूंनी खूप छान भाजून घ्या. गरमागरम काकडीचे थालीपीठ तयार आहे. बटर किंवा दह्यासोबत सर्व करा. चला तर पटकन सबस्क्राईब.